या इंडी अलायन्स मधल्या मित्रपक्षांचा खरा चेहरा समोर आला। त्यांनी म्हटलंय नॅशनल कॉन्फरन्सच्या अजेंडामध्ये आम्ही आरक्षण या विषयाचा रिव्ह्यू करू। 370 काढल्यानंतर 35A गेल्यानंतर जे देशभरात आरक्षणाचे आमच्या सगळ्या समाजांचे फायदे काश्मीरमधल्या लोकांनाही मिळायला लागले आणि आता नॅशनल कॉन्फरन्स ही काँग्रेसची मित्र आहे, ती म्हणते आम्ही आरक्षणाचा रिव्ह्यू करू। मग तुम्ही आरक्षण विरोधी का आहात? काँग्रेस आरक्षण विरोधी आहे का? उद्धवजी तुमची भूमिका काय? आणि म्हणून तुकडे तुकडे गँगचा हा अजेंडा घेऊन नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या निवडणुकीत उभी आहे। पण महाराष्ट्रातील जनता विचारते काँग्रेसला आणि विशेषतः उभाटा सेनेला यावर तुमची भूमिका